भर उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसानं राज्याला झुडपून काढले। याचा फटका शेतकरी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील या सगळ्यांनाच बसतोय। यातच 13 मे रोजी मुंबईतील घाटकोपरमध्ये एक दुर्घटना घडली। भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळलं। होर्डिंग इतकं महाकाय होतं की त्यानं सर्व पेट्रोल पंपास व्यापला होता। पेट्रोल पंपाखाली अडकलेल्या गाड्या, माणसं त्याच्याखाली अडकले होते, त्यामुळे मोठी जीवितहानी झाली। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय, तर कित्येक जण अजूनही रुग्णालयामध्ये दाखल आहेत। या दुर्दैवी घटनेनं मुंबईसह महाराष्ट्राला हादरवून सोडलं। दुर्घटनेतील महाकाय होर्डिंग हे अनधिकृत असल्याचं समोर आलं। होर्डिंग ज्या ठिकाणी होतं ती रेल्वेची जागा आहे, मात्र होर्डिंग अनधिकृत होतं। यासाठी मुंबई महानगरपालिकेनं रेल्वे पोलिसांना जबाबदार धरलं आणि या घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचा मालक भावेश भिंडे याचं नाव समोर आलं। भावेश भिंडे याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेनंतर तो फरार झाला होता। मुंबई पोलीस याच्या शोधामध्ये होते। अखेर भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक करण्यात आली। आता भावेश भिंडे हा कसा फरार झाला, पोलिसांनी त्याला कसं ताब्यात घेतलं, हा सगळा घटनाक्रम जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। 13 मे रोजी दुपारच्या सुमारास घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावरती पडलं। जीवितहानी झाल्यानं संपूर्ण प्रसार माध्यमासह सोशल मीडियावरती ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि या दुर्घटनेमध्ये इको मीडिया कंपनीचं नाव समोर आलं आणि त्यानंतर इको मीडिया कंपनीचा मालक असणारा भावेश भिंडे आपल्या ड्रायव्हरला सोबत घेऊन मुंबईतून फरार झाला। इको मीडिया शहरात मोठे होर्डिंग लावण्याचं काम करते। या प्रकरणामध्ये आपलं नाव समोर आल्यानंतर भावेशनं थेट लोणावळा गाठलं। काही वेळ तो तिथेच थांबला। याची खबर मुंबई पोलिसांना लागली। पोलीस तिथे पोहोचणार तितक्यात भावेशनं तिथूनही पळ काढला, कारण पोलीस आपला शोध घेतायत इथे येणाऱ्याची कुणकुण भिंडेला कुठेतरी लागली होती। त्यामुळे सोबत असलेल्या ड्रायव्हरला त्यांना आपण सिम कार्ड घ्यायला चाललोय असं सांगितलं आणि तिथून एकटाच सटकून गेला। गुन्हे शाखेचे 6 ते 7 पथकं त्याच्या मागावरती होती। यानंतर भावेशनं कसं बसं का होईना आपण थेट गुजरातमधलं अहमदाबाद गाठलं आणि नातेवाईकांकडे तिथे तो काही काळ राहिला, पण जास्त वेळ तिथेही वाया न घालवता तो तिथूनही फरार झाला आणि राजस्थानच्या उदयपूरमध्ये पोहोचला। तिथे त्याने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली, पण स्वतःच्या नाही तर भाच्याच्या नावाने, आणि तिथंच लपून बसला। याची माहिती सुद्धा पोलिसांच्या हाती लागली आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भावेश भिंडे याला हॉटेलमध्येच अटक केली। दरम्यान या प्रकरणाला आता राजकीय वळणही लागले। भावेश भिंडे हा ठाकरे गटाशी संबंधित असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय। उद्धव ठाकरेंसोबतचा भावेशचा फोटोही सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। या भावेश भिंडेनं 2019 साली मुलुंड येथून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती। निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्याच्यावरती 26 गुन्हे असल्याचं बोललं जातं आणि हे 26 गुन्हे विना परवाना साईन बोर्ड लावल्याप्रकरणी असल्याचं बोललं जातं। भाजपकडून असाही आरोप करण्यात येतोय की या भावेश भिंडेला हे अनधिकृत बोर्डिंग लावण्याची परवानगी ही ठाकरे गटाच्या म्हणजेच ठाकरे सरकारमध्ये देण्यात आलेली होती। त्यामुळे ठाकरे सरकार देखील तितकंच या प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लावलेला आहे। आता भावेश भिंडेच्या अटकेनंतर या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।